एका पॅन मध्ये इथे मी पाव कप शेंगदाणे घेतले. शेंगदाण्याला व्यवस्थित भाजून त्याला मी एका प्लेट मध्ये काढून घेतले. तसेच त्याच्या साली सुद्धा काढून घेतलेल्या आहेत. त्याच पॅन मध्ये 1 कप सफेद तीळ टाकून तीळ छान खरपूस भाजून घ्यायचे. तीळ व्यवस्थित मंद आचेवरती भाजून घ्यायचे. साली काढलेल्या शेंगदाण्यांना पेल्याच्या मदतीने मी इथे थोडंसं मॅश करून घेतले आणि या शेंगदाण्यामध्ये भाजलेले तीळ टाकून त्याला सुद्धा मिक्स करून घेतले. आता त्याच पॅन मध्ये 2 चमचे मी इथे तूप टाकलेले आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवली आणि 1 कप भरून इथे मी गूळ टाकलेले आहे. गुळामध्ये इथे थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे 2 चमचे पाणी टाकायचं. गुळाला मंद आचेवरती वितळवून घ्यायचं. मग या गुळपाकामध्ये शेंगदाण्याचं आणि तिळाचं मिश्रण टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर एका प्लेटमध्ये याचे काढून गरमागरम लाडू वळून घ्यायचे. लाडू वळत असताना पहिल्या हाताला थोडं पाणी लावायचं आणि त्यानंतरच लाडू वळायचे आहेत. डिटेल रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोडेड आहे. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.